मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीला विरोध। बार्शीमध्ये ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पोट तिडकीने आंदोलन करत आहे। परंतु धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय राऊत यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करण्याबाबत बेताल वक्तव्य करून या मागणीला बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे। या वक्तव्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे। या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले। बार्शीच्या मुख्य चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी झाले होते। आंदोलकांनी दोन्ही खासदारांच्या प्रतिमांना जोड्याने मारत आपल्या संतापाचं प्रदर्शन केले। आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता, परंतु आंदोलन शांततेत पार पडले। मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय। मराठा समाज ओबीसी समावेशनाच्या मागणीमुळे मिळालेल्या या विरोधामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काळात सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलंय की मराठा आरक्षणाचा आमचा देऊ शकत नाही किंवा त्याला प्रश्न फार किचकट आहे, आपण सोडवू शकत नाही, अशा प्रकारची वक्तव्य या माणसाने करू नयेत, अशा जबाबदार नेत्यांनी करू नयेत अशी आमची विनंती आहे। आणि ताजं म्हणजे आपण ज्याला निवडून केलं ते आपल्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब त्यांनी त्याच्या अगोदर मराठा समाजाच्या वतीनं त्याने काय कुठलं आंदोलन केलं लोक बोलले होते, पण मराठा समाजावर निवडून आले आणि आता ते परवा म्हणतात की आरक्षण हा केंद्राचा विषय तिथं आपण बघूया असे त्यांनी उडवून उतरलेले आहे। त्याच्यामुळे आपण प्रामुख्यानं आपले खासदार जे आहेत ओमराजे निंबाळकर यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि त्याचं जे वक्तव्य आहे, त्याचं जे वर्तणूक आहे, त्याचा निषेध म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेला जोडा आता मारायचा आहे। त्याच्यामुळं आपण पुन्हा एकदा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा खासदार ओमराजे निंबाळकर ओबीसी नेत्यांनी असो कुणी असो सगळ्यांनी जरांगे पाटलांना एकटं पाडण्याचा कोंडीत धरण्याचा प्रयत्न चालू आहे। पण मला एवढंच सांगायचं की सगळी अख्खी महाराष्ट्रातला सकल मराठा समाज आणि सर्व मराठी जनता जरांगे पाटलांच्या सोबत आहे आणि सोबत राहील। बस इतकं सांगायचं, जरांगे पाटील कधीच एकटे नाही तर एकटे असणार नाही। जय जिजाऊ जय श्रीराम। समाजातर्फे तालुका सकल मराठातर्फे या आरक्षणाचे लढे चालू आहेत। या आरक्षणाच्या लढ्यात ज्यांनी दुधात मिठाचा खडा टाकण्याचे प्रयत्न केले अशा नेत्यांचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत। आज या ठिकाणी सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे आमचा एक सहकारी सकल मराठा समाजाचा प्रसाद देठे याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या